सो फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंगचा अर्थ काय असतो? खूप लोकांना हा क्वेश्चन असतो की फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंगमध्ये काय काय केलं जातं आणि कशासाठी केलं जातं. फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंगमध्ये आपला एक एनटी स्कॅन असतो, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट माइलस्टोन इन प्रेग्नन्सी. आणि त्याच्याच बरोबर एक डबल मार्कर म्हणून ब्लड टेस्ट असते. सो ही जी कंबाईंड स्क्रीनिंग प्रोसिजर असते ती बाळाच्या जेनेटिक अबनॉर्मॅलिटीजला डिटेक्ट करते आणि रूल आउट करते. मोस्ट इम्पॉर्टंटली वी रूल आउट डाऊन सिंड्रोम, पण त्याच्यासोबत बाकी अनेक सिंड्रोम्स असतात ज्याचे पर्टिक्युलर आपण गोष्टी अल्ट्रासाऊंडमध्ये बघतो आणि त्या जर नसतील तर बाळ हे नॉर्मल आहे हे आपल्याला गृहीत धरता येतं. त्याच्याचबरोबर स्कॅन जर नॉर्मल असेल तर आपण ब्लड देतो, आईचं ब्लड. त्याच्यामध्ये बाळाचे हॉर्मोन्सची लेवल आपण बघतो. सो त्यात हॉर्मोन्सची लेवल जी असते ती आपल्याला एक अंदाजे सांगते की बाळाचे जे हॉर्मोन्स आहेत ते आईच्या ब्लडमध्ये नॉर्मल लेवल्समध्ये आहेत की वाढलेले आहेत. सो कुठला सिंड्रोम किंवा कुठला जेनेटिक प्रॉब्लेम बेबीला आहे किंवा नाही ह्याचं डिटेक्शन आपण फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंगमध्ये करतो. ऑफकोर्स ह्या दोन्ही टेस्ट ज्या आहेत त्या आजकाल कंपल्सरी असतात, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. आणि वी हायली एनकरेज यू टू टेक appointments for these tests because they are a detailed screening for your baby and they are a very important milestone in your pregnancy.